नमस्कार, मी सौ अर्चना शिशिर दीक्षित. माझे मिस्टर इंडियन नेव्हीत मोठ्या लेवलवर म्हणजे कमोडोर लेवलचे अधिकारी आहेत. तर सध्या आम्ही दिल्लीला पोस्टिंग आहे. विशेष सांगायचं म्हणजे मी मिसेस इंडिया, मिसेस एशिया पॅसिफिक ह्या किताब जिंकलेली आहे. म्हणजे साधारण 19, 20 आणि 21 या तिन्ही वर्षी सलग मी हे किताब जिंकली आहे. तर आज खरं तर मी त्याविषयीच तुमच्या सगळ्यांशी बोलायला आले की ही जर्नी कशी सुरू झाली, हा प्रवास माझ्या आयुष्यात कसा सुरू झाला. तर ज्यावेळी मला अप्रोच केलं गेलं की तुम्ही का नाही प्रयत्न करत मिसेस इंडियासाठी, तेव्हा मला वाटलं कारण की मी शाळेत म्हणूयात टॉमबॉय असंच म्हणूयात खरं तर तशी होते. NCCs होते, नखं आतपर्यंत कापलेली, म्हणजे मेकअप वगैरेचं काही म्हणजे नामोनिशाणच नव्हता, अशी मी अर्चना होते पूर्वीची. आणि त्यामुळे मला वाटलं की हे सगळं मला कसं शक्य आहे. मिसेस इंडिया वगैरे त्याच्यात नखं वाढवायला लागणार, हिल्स घालायला लागणार, मेकअप करायला लागणार, हेअरस्टाईल करायला लागणार. हां, म्हणजे काजळ लिपस्टिक इथपर्यंत मजल होती किंवा थोडेफार दागिने याची हौस होती. पण एवढं सगळं आपल्याला कसं जमणार. एक सामान्य घराण्यातली मी मुलगी आणि हे एकदम चेंज. म्हणजे नेव्ही लाईफ, मला माहिती आहे की नेव्ही लाईफमध्ये बी थोडंसं ग्लॅमर असतं, पण तरी देखील हे ग्लॅमर कुठलं वेगळंच होतं. तर या लेवलवर मला कसं शक्य आहे हा सतत मला प्रश्न असायचा. पण सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या मिस्टरांची परवानगी घेतली की असं मला अप्रोच केलं गेलं आहे, तर तुम्हाला काय वाटतं मी करू का. म्हणजे कारण हे जग जे आहे ते खरोखर खूप वेगळं जग आहे. म्हणूयात स्वप्ननगरी पण म्हणूयात किंवा रिअल लाईफ जरी असलं तरी हे जग थोडंसं वेगळंच असतं. तर मी आधी नवऱ्याची परवानगी घेतली की अहो असं आहे, तर तुमचं काय म्हणणं आहे यासाठी. पण त्यांनी मला फुल फ्लेज पाठिंबा दिला. ते म्हणे तू आगे बढ़, मैं तुम्हारे साथ हूँ, मैं तुम्हारे पीछे हूँ, मैं तुम्हारे हर तरफ हूँ, असं म्हणत त्यांनी मला साथ दिली. मग नंतर माझ्या मनात विचार आला की माझे आईवडील आणि माझे सासू सासरे यांची देखील परवानगी तितकीच महत्त्वाची आहे. म्हणून माझे वडील दिलीप गोटखिंडीकर यांना मी अप्रोच केलं. त्यांना विचारलं की दादा असं आहे, तर काय वाटतं हो तुम्हाला, कारण हे जग वेगळं आहे बरं का, एकदम ग्लॅमरस आहे. माझ्या वडिलांचं एकच म्हणणं असायचं, आपल्याला आयुष्यात संधी आली आहे ना ती करायची. तू जिंकशील नाही जिंकशील त्याच्याशी आम्हाला पर्वा नाही आहे. तू संधीचा फायदा घेतलास ते आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आणि मग काय, आईनी पण शाबासकी दिलीच होती पाठीवर, जा मुली हो पुढे, बिलकुल चिंता नको करूस. मग आले सासू सासऱ्यांकडे. त्यांनाही विचारलं की आई बाबा असं आहे. कारण शेवटी काय असतं, एक सून झाल्यानंतर आपली जी जबाबदारी असते ती वेगळी असते. कारण आईवडिलांचा पाठिंबा असतोच आपल्याला, नवऱ्याचाही पाठिंबा मिळाला होता, पण सगळ्यात महत्त्वाचं माझ्यासाठी जे होतं आत्ता की सासू सासऱ्यांना कन्व्हिन्स करणं. तर मी सासूबाईंना विचारलं की आई असं आहे, मला कोणी अप्रोच केलं आहे या मिसेस इंडिया कॉन्टेस्टसाठी, तर तुमचं काय म्हणणं आहे. सासूबाई, अगं कसला विचार करतेस, बिलकुल तू जा पुढे. तुला काही ड्रेसेस हवेत का, मी घेऊन देऊ का, कशासाठी काही पैसे हवेत का, मेकअपचं किट घ्यायचं का. म्हटलं आई 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 थांबा, अजून काहीच सुरू झालं नाही आहे, हे सगळं सुरू होणार आहे. मला माहिती आहे की मला सगळं काही शिकायचं आहे, पण मी आधी तुमची परवानगी घ्यायला आले. ते म्हणे अगं परवानगी कसली, तुला करायचं आहे ना, तुझे आईवडीलही तयार आहेत, तुझे आईवडील आता आम्ही तुझे आईवडील आहोत, तू काही चिंता करू नको, तू आगे बढ़, हम तुम्हारे साथ है. मग आले माझ्या मुलाकडे, कारण तो आता कळत्या वयातला होता, टीनेजर म्हटल्यावर तुम्हाला माहितीच आहेत किती काही प्रश्न असतात त्यांच्या डोक्यात. त्याच्याविषयी आईविषयी जी एक संकल्पना असते ती कमी नको व्हायला, किंवा तिच्याविषयी काही गैरसमज नको व्हायला, हे कायम माझ्या मनात असायचं की मी हे करते, असे ड्रेसेस लागतील तर मी ते घालू शकेन की नाही, त्याच्यामुळे मुलाला कुठलं लाजिरवाणे वाटणार नाही ना, हेही मला तितकंच महत्त्वाचं होतं. म्हणून मी माझ्या मुलाला जवळ घेऊन बसले, 10वीत होता त्यावेळेस तो, आणि त्याला विचारलं, आरुष असं आहे रे एक कॉन्टेस्ट, जाऊ का. म्हणजे मी कधी केलं नाही आहे, पण त्यासाठी खूप काही तयारी करायला लागणार आहे. तो म्हणतो हो आई तू कर ना, मला माहिती तू काय असं तसं करणारच नाहीस, तू कर, मी आहे. बाबाही हो म्हटलेत ना, मग कसला विचार करतेस, कर तू. मग काय सुसाट सुटले. अहो पण सुसाट सुटले हे म्हणणं सोपं आहे, पण त्यामागे मग माझ्या लक्षात आलं की मला किती तयारी करायला लागणार होती. सुरुवात तर नखं वाढवण्यापासून होती, मग हाताची नखं वाढवणे, त्यासाठी काय करायला लागतं. शिवाय आपली जी वाढता झालेली होती अर्चना, तिला थोडंसं बारीक करणंही गरजेचं होतं. मग एक डायटिशियन पकडली,
तिला विचारलं की काय डाएट फॉलो केलं गेलं पाहिजे आणि ह्या कॉन्टेस्टसाठी मी कशी तयार होऊ शकते. मग तिने मला सांगितलं की तू हे डाएट फॉलो कर. तिने मला काही महिन्यांचं डाएट दिलं, त्याप्रमाणे मी करतही गेले. आयुष्यात हिल्स कधी वापरल्या नव्हत्या, त्यामुळे जी मेंटर माझी होती तिने मला सांगितलं की तुला 4 इंच जे हिल्स असतात ते ॲटलिस्ट घालता आले पाहिजे. म्हटलं अरे बापरे 4, मी 2ही कधी घातले नाही येतो आयुष्यात. म्हणून मग मी 4 इंचचे हिल घालून घरात वावरायला सुरुवात केली. खोटं वाटेल म्हणजे घरात पोळ्या करताना देखील मी ते हिल्स घालूनच करत होते. का तर मला सवय व्हावी. 2-3 महिने सलग हे करत गेले, डाएट फॉलो करत गेले, नखं वाढवली आणि पायासाठी हिल्सची सवय लावली. वेगवेगळ्या प्रकारचे हिल्स मिळतात, कधी ब्लॉक हिल्स, कधी पेन्सिल हिल्स, वेगवेगळ्या हिल्स असतात. तर त्या सगळ्याची हळूहळू सवय करत गेले. आणि मग वेळ आली ती मेकअपची. कारण मी जसं म्हटलं मगाशी की काजळ आणि लिपस्टिक या व्यतिरिक्त मला काही फारसं माहिती नव्हतं. आयलायनर लावायचं म्हणजे हात असे कापायचे. हां, जरी चित्रकला येत होती त्यात हात ठीक होता, पण आपल्यावरच तो सगळा प्रयोग करायचा म्हटल्यावर थोडंसं अवघड असतं बरं का. मग काय, बेसिक मेकअप कसा करायचा ह्याच्या टिप्स घ्यायला माझ्या मैत्रिणींकडनं सुरुवात केली. मग त्यांनी व्यवस्थित मला गाईड केलं की बेसिक मेकअप कसा करायचा, सुरुवातीला काय लावलं पाहिजे. कारण असं नाही की मेकअप म्हणजे पटकन फाउंडेशन फासलं, त्याच्यावर पावडर फासली आणि आयलायनर लावलं, झाला मेकअप आणि थोडीशी लिपस्टिक लावली, असं नसतं हो. बेसिक मेकअपसाठी बऱ्याच गोष्टी असतात. एक ती प्रोसेस असते, इव्हन मेकअप काढायची पण एक प्रोसेस असते. हे सगळं मला या प्रवासात शिकायला मिळालं. बेसिक मेकअपमध्ये पहिले काय लावलं पाहिजे, मग काय लावलं पाहिजे, म्हणजे फाउंडेशन हे नंतर येतं, पण कन्सिलर लावायला लागतं. सगळ्यात आधी मी म्हणते तसं मॉइश्चरायझर, कन्सिलर, फाउंडेशन आणि मग बरेच प्रकार असतात ते तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर करायला लागतात. पण त्याची प्रॅक्टिस करायला लागते. असं नाही की लगेच तुम्हाला मेकअप येईल आणि तुम्ही जाऊन स्टेजवर उभे राहू शकता. हां, फायनल्सला तुमच्यासाठी मेकअप मन असतो हे तितकंच खरं आहे, पण फायनल्सच्या आधी बरेच राऊंड असतात हो. त्या राऊंडसाठी तयार होणं किंवा त्यासाठी एकदम फ्रेश लुक असणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. असं नाही की राऊंड आहे, कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमची तिथे तयारी केली जाते. तर ती तयारी म्हणजे नेमकी काय, तर तुम्ही उभं कसं राहायचं, बोलायचं कसं. आपण एक मराठी माणूस किंवा एक साधंसुद्धा भारतीय स्त्री म्हणूयात, मी अगदी मराठी नाही म्हणत, पण आपल्याला अशी उभी असते सवय असते की असं एक शालीनता असते आपल्या उभं राहण्यात. पण त्यातही ते उभं राहण्यात कसं स्ट्रेट तुमचं पोश्चर असलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, तुम्ही स्वतःला कसं इंट्रोड्यूस करता, हे सगळं त्यात शिकवलं जातं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत लेक्चरच म्हणा ना, ते सगळे लेक्चर्स तुम्हाला अटेंड करायला लागतात आणि मग त्यात तुम्ही सगळं काही शिकता. पोश्चर मी जसं म्हटलं तसं तुमचं चालायला तुम्हाला शिकवलं जातं, की असं नाही की चालत गेलात आणि उभं राहिलात, तसं नाही चालत. तुम्हाला कसं चालायचं, त्या चालताना देखील तुमचा हावभाव कसा असला पाहिजे चेहऱ्यावरचा, तुमचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आपण जे म्हणतो तो कसा असला पाहिजे. असं नाही की जाऊन उभं राहिलं आणि प्रश्नांची उत्तरं दिली, कोणी बघणार नाही हो तुमच्याकडे. पण तोच जर तुमच्या कॉन्फिडन्स तुमच्या चेहऱ्यावर असेल, तुमच्या डोळ्यात दिसत असेल, तर तुम्ही थोडीशी जरी चूक केलीत ना तर ती नजरअंदाज होऊन जाते, कारण तुमचा चेहरा सगळं काही तुमचा कॉन्फिडन्स बोलून जातो. म्हणून तुमचा चेहरा फ्रेश ठेवणं किंवा आत्मविश्वास चेहऱ्यावर ठेवणं हे तितकंच गरजेचं असतं. मी तेही शिकत गेले. आणि इंट्रोड्यूस कसं करायचं, कारण काय असतं पॅजंटमध्ये असं नाही चालत, आय एम मिसेस अर्चना दीक्षित सो अँड सो आय एम डुईंग दिस दिस दिस. नाही, एक थोडासा रिदमिक अधिक एक दिलं. मी जसं थोडक्यात तुम्हाला सांगू शकते, आत्ता मी जसं केलं तसं तुम्हाला सांगते. डिस्कवर योरसेल्फ ॲट एनी एज, प्ले एनी रोल, लाईफ इज अ ह्यूज स्टेज, आय एम मिसेस अर्चना दीक्षित अँड देन स्टार्ट. मग तुमची जी तुम्हाला सुरुवात करायची आहे ती तुम्ही करू शकता. बरं, आजकाल एक खूप चांगलं आहे हो, पॅजंट्समध्ये ना लँग्वेजचं लिमिट नाही आहे. कधी कधी होतं की मराठी मीडियमचे असतात, काही फक्त हिंदी मीडियमचे असतात, काही आपल्याकडे, कारण इतक्या लँग्वेजेस आहेत, पण ते सगळं ॲक्सेप्ट केलं जातं. त्यामुळे तुम्हाला असं लाजायची बुजायची काहीच गरज नाही. तुम्ही फक्त तुमचा आत्मविश्वास वाढवा. तुम्ही मराठीत स्वतःला इंट्रोड्यूस केलं, स्वतःची ओळख दाखवलीत तरी चालेल, त्याचं काहीच काळजी करू नका, तेही ॲक्सेप्ट होतं. फक्त किती आत्मविश्वासाने तुम्ही स्वतःला सादर करता किंवा तुमच्यामधले जे गुण आहेत ते तुम्हाला खरंच माहिती आहेत की नाही. अवगुण देखील, म्हणजे अगदी छोटंसं उदाहरण द्यायचं झालं म्हणजे तुम्हाला जर समोरच्यांनी प्रश्न विचारला
की तुमच्यातला निगेटिव्ह गुण कुठला आहे, पण तो निगेटिव्ह गुण तुम्हाला पॉझिटिव्ह वेनी सांगायला लागतो बरं का तिथे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, आता मी तुम्हाला म्हटलं की आय एम व्हेरी ॲग्रेसिव्ह, मग ते म्हणते ही तर ॲग्रेसिव्ह म्हणजे ही चिडचिड करणारी आहे. पण मग तुम्हाला त्याला पॉझिटिव्ह कसं वळवता येईल हे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते. जेव्हा मी म्हटलं की आय एम व्हेरी ॲग्रेसिव्ह, त्यावेळेस आय एम ॲग्रेसिव्ह टू अटेंड माय पॉझिटिव्ह थिंग्स अँड आय एम व्हेरी ॲग्रेसिव्ह की माझी ॲग्रेसिव्ह जी पणा आहे तो मी एका पॉझिटिव्ह वेनी त्याला पणाला लावते. म्हणजे काय तर की मला कोणी म्हटलं की तू हे करू शकशील का, तुला काही शक्य नाही आहे, देन आय बिकम अग्रेसिव्ह की का नाही शक्य, काय कुठे कमी पडेन, मी काय शिक्षणात कमी आहे, मी काय बोलण्यात कमी आहे, माझ्या आईवडिलांनी माझ्यात काही कमी ठेवलं आहे, काहीच नाही ना. अहो फक्त तो ॲग्रेसिव्हपणा तो माझ्या पॉझिटिव्ह वेनीच मला सकारात्मकता जी आपण म्हणतो त्याच्यानेच मला पुढे आणायचं आहे आणि तेच मला जिंकण्यास देखील मदत करणार आहे. मी जसं तुम्हाला मगाचपासून म्हणते की मी एका अगदी साध्या सामान्य घराण्यातली आहे. मला ही छान चौकी दुनिया, ही स्वप्न नगरी याविषयी काहीही नॉलेज नव्हतं हो. पण मग मी हळूहळू स्वतःला डेव्हलप करत गेले, त्याच्याविषयी व्हिडिओज बघितले, त्याच्याविषयी कोण काय बोलतं कसं बोलतं हेही बघत गेले. कारण आजकाल इतकं जग चांगलं आहे हो, यूट्यूब आहे, कितीतरी व्हिडिओज आहे की तुम्ही बघू शकता, त्याला फॉलो करू शकतात आणि त्यातनं काय घ्यायचं. कारण प्रत्येक व्हिडिओतनं काहीतरी चुकीचे पॉईंट पण असू शकतात, काहीतरी चांगले पण पॉईंट्स असू शकतात, पण कुठला पॉईंट घ्यायचा आणि तो धरून पुढे जायचं हे आपल्या हातात असतं नाही का. तर मी ते करत गेले, मी ते पॉईंट्स वाचत गेले, ते मी बघत राहिले आणि लोकांशी डिस्कस करत राहिले की हे बरोबर आहे का, मी असं बोललं तर चालेल का, माझी जी ओळख आहे ती अशा प्रकारे केली तर चालेल का, असे प्रश्न वेगवेगळे प्रश्न विचारत राहिले. कारण प्रश्न विचारल्याने ना आपल्याला त्याची उत्तर मिळत राहतात, कधी बरोबर कधी चुकीची, आणि मग त्यातनं बरोबर काय हे आपल्यालाच समजून घ्यायचं असतं. तर मी तेही समजून घेत गेले की काय करता येईल आणि काय करता येईल आणि माझ्यात चेंज आणता येईल. जी मी टिपिकल मुलगी होते ती मी सोडून माझं आपण म्हणतो ना एक चौकट, त्याच्यातनं बाहेर पडून मला काही करता येईल का, तर तेही मी करत गेले. मग त्या अनुषंगाने माझी खरेदी सुरू झाली, त्या अनुषंगाने माझे कपडे कसे हे करायचे. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की ह्यांचं काय लाईफ, त्यांचे काय कपडे महाग बीग असतात, आपल्याला काय ते शक्य नाही. असं काही नाही आहे हो, आपल्याला नॉर्मल बाजारात पण हे कपडे मिळू शकतात. मी म्हणते ना तुमच्या कपड्यांशी पण तुम्हाला खेळता आलं पाहिजे आणि विच इज पॉसिबल. मी सांगते तुम्हाला, कारण मीही हेच केलंय. ब्रँडेड कपडे, कुठल्या तरी ब्रँडेड दुकानात जाऊन ब्रँडेड कपडे आणणं म्हणजेच सगळं काही तुम्हाला फॅशन जमली असं काहीही नसतं हो. तुम्ही साध्या ह्याच्यात पण छान फॅशन करू शकतात. एक महिला म्हणून मी तुम्हाला अगदी छान उदाहरण देऊ शकते. थोडक्यात म्हणजे तुम्ही एखादी भाजी केली आहे, अशीच नेऊन ठेवली कढई, छान वाटेल का. मग आपण काय करतो, त्याच्यासाठी एक छान बाऊल आणतो, ती भाजी त्याच्यात काढून ठेवतो, त्याच्यावरनं कोथिंबीर टाकतो, वाटलं तो खोबरं वगैरे टाकतो की त्याला छान डेकोरेट करता येईल, बाजूनी काहीतरी डेकोरेशन करतो. तर तसंच आहे, स्वतःलाही असंच करा. ते प्रेझेंट करता ना, स्वतःलाही तुम्ही लोकांपुढे प्रेझेंटच करता. तर ते प्रेझेंट करताना कसं प्रेझेंट केलं गेलं पाहिजे, जाऊन उभं राहिलं असं नाही हो चालत. तर प्रेझेंट करताना तुमचे हावभाव चांगले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मी तुम्हाला नेहमी म्हणते तसं तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल आणि तुमच्या चेहऱ्यावरचं आत्मविश्वास बिलकुल कमी होऊ दिला गेला नाही पाहिजे. जर माझा चेहरा आज असं बोलताना असं असेल, तुम्ही म्हणाल राहू दे बाई नको बोलूस, है ना. तेच माझा चेहऱ्यावर स्माईल असेल आणि एक आत्मविश्वास असेल, तुम्ही म्हणाल अरे हिला तर ऐकतच राहावं असं वाटतंय. तर तसंच पाहिजे. आणि तुमच्यातच काय म्हणते, मी तर म्हणते प्रत्येक स्त्रीमध्ये, प्रत्येक पुरुषामध्ये तो कॉन्फिडन्स असतो अहो. तो आपल्याला शोधायचा असतो आणि तो येतो. तुम्ही जेव्हा स्वतःच्या मनाची तयारी करता ना की मला आज हे अचीव करायचं आहे, तर बरोबर तुमचा माइंडसेट, तुमचं मन तिकडे वळतं आणि तुम्ही ते अचीव करण्यासाठी खूप पुढे जायला लागता. माझ्या आयुष्यात देखील खूप अडचणी आल्या. जसं मी म्हटलं ह्या पॅजंटसाठी मी पहिला पॅजंट जिंकले, सेकंड रनरअप झाले. त्यासाठी पण मी खूप मेहनत घेतली होती आणि गोव्याला तो पॅजंट होता. मला सांगितलं गेलं तुम्हाला एक प्रॉप बनवायचं आहे. आता तो तुम्ही विचार करा तुम्हाला काय करायचं आहे. मला काहीच कळलं नाही, प्रॉप म्हणजे आता करू काय मी खूप विचार केला. मी खूप इंटरनेटवर बघितले आधीच्या फॅशन शोचे जे व्हिडिओ वगैरे असतात, इंटरनॅशनल लेवल, नॅशनल लेवल. कारण तुम्ही जेव्हा इंटरनॅशनल लेवलवर स्वतःला प्रेझेंट करत असता त्यामुळे तुम्हाला सगळा अभ्यास, होमवर्क शाळेत शिकलो ना तेच इथेही करायचं असतं. तर तो होमवर्क मी पण करत गेले. मग माझ्या डोक्यात आयडिया आली
की मी जो लेहंगा घालणार आहे त्या लेहंग्यावर ना एक डोली म्हणजे एक भारतीय स्त्री आपण जी रिप्रेझेंट करतो, जी नवी नवरी असते ती बनलेली होती. मग माझ्या डोक्यात आलं की मी एक डोलीच का नाही बनवू. म्हणून मी माझ्या इथल्याच काही माणसांना, लोकल जे आर्टिझन्स असतात त्यांना पकडलं, कारण त्यांनाही या विषयाचं खूप नॉलेज होतं. त्यांना म्हटलं मला एक डोली करून द्याल का हो. ते म्हणे का नाही, करून देऊ, तुमची काय कल्पना आहे. त्यांनी माझ्याकडनं काय आयडियाज घेतल्या, त्यांच्या काही आयडियाज मला सांगितल्या आणि मग मी एक भली मोठी डोली ज्याच्या आत मी जाऊ शकीन अशी डोली मी बनवून घेतली त्यांच्याकडनं. आणि ती मला डेल्टिन रॉयलच्या शिपवर, जी क्रूज शिप आहे ना गोव्याला, त्याच्यावर मला ती वरच्या डेस्कवर, सगळ्यात वरच्या डेस्कवर मला घेऊन चालायचं होतं. पण मग त्यासाठी देखील मला घरी प्रॅक्टिस करायला लागली, कारण की ऑब्व्हियसली तिथे डायरेक्ट मी प्रॅक्टिस केली असते आणि ती डोली घेऊन माझा डोलारा पडला असता तर चांगलं नसतं ना वाटलं. म्हणून त्याची देखील मी प्रॅक्टिस करत राहिले की डोली माझी स्वतःची मला उचलता आली पाहिजे. मी अशी अपेक्षा नाही करू शकत की तिथे मला कोणतरी येईल, मदत करेल, ती डोली माझ्यात देईल आणि मग मी चालेन. असे अपेक्षा करून नाही चालत. करतील लोक, असं नाही आहे, पण तुम्हाला देखील तुमची तयारी करायला लागते. मग ती मी डोली बनवून घेतली आणि त्यात चालायची प्रॅक्टिस केली. आणि मग शिवाय ते लेहंगा जो माझा मी तुम्हाला म्हटलं, तो लेहंगा आणि डोली हे सगळं जमतंय की नाही, शिवाय तो दुपट्टा कसा हातात धरायचा हेही तितकंच महत्त्वाचं होतं. कारण इकडे डोली पण नाही हल्ली पाहिजे, इकडे दुपट्टा पण हल्ला नाही पाहिजे. तर हे सगळं मॅनेज करणं ह्यासाठी खूप प्रॅक्टिस लागते, खूप मेहनत लागते. ती मेहनत घ्यायची माझी तयारी होती, कारण एकदा ठरवलं होतं, वडिलांनी सांगितलं होतं की तुला संधी आली ना त्याचा योग्यच उपयोग कर. ते कायम डोक्यात होतं. आपली संधी दवडता कामा नये. तू जिंकशील किंवा नाही जिंकशील याच्याशी आम्हाला घेणं नाही, आणि तेच डोक्यात होतं. पण योगायोगाने मी ती कॉन्टेस्ट जिंकले. मग दुसरी कॉन्टेस्ट होती. दुसऱ्या कॉन्टेस्ट वेळेसची थोडंसं ट्रॅजेडी म्हणूयात वगैरे म्हणूयात, पण त्यावेळेस माझे वडील ना खूप आजारी होते. म्हणजे जवळजवळ अंथरुणालाच हे होते, कारण त्यांना खूप मोठा आजार होता. पण वडिलांनी तेवढ्या ह्याच्यातही मला इशाराने सांगितलं, म्हणजे मी आहे, तू काळजी नको करूस, तू अजूनही तुझ्या संधीचा उपयोग कर. हेच त्यांच्या मनातनं ते मला सांगायचा प्रयत्न करत होते. मला केवळ 8 दिवस होते तयारी करायला, पण त्यातही मी गेले मुंबईला, पूर्ण माझी तयारी केली. मला काय कारण त्यावेळेस ना टॅलेंट राऊंड होता. त्यावेळेस मला डोली किंवा प्रॉप्स कोणी सांगितलं नव्हतं. तर टॅलेंट राऊंडमध्ये काय करायचं हा मी विचार करत गेले. मी महाराष्ट्रीयन असल्यामुळे लावणी पण करू शकले असते किंवा एखादं स्किट पण करू शकले असते, कारण ॲक्टिंग वगैरे तर नसानातच आहे, किंवा नौटंकीच म्हणा ना, भरलेली आहे अंगात, तर ती होती. त्यामुळे तशी अडचण नव्हती. पण त्यासाठी माइंडसेट पहिल्यांदा मला तसा बनवायचा होता. आईनी पण सांगितलं, तू काळजी नको करूच बाळा, आम्ही आहोत, वडिलांची पूर्णपणे आम्ही काळजी घेत आहोत, तू जा, तू लढ. म्हणून मी गेले. आणि तिथे गेल्यानंतर मी टॅलेंट राऊंडमध्ये एक स्किट तयार केलं आणि ते स्किट माझं खूपच हिट झालं. बऱ्याच डिरेक्टर्सला वगैरे आवडलं. आणि शिवाय जो क्वेश्चन आन्सर्सचा जो राऊंड होता त्यातही त्यांना माझे प्रश्न खूप आवडले असावेत, कारण मी ती कॉन्टेस्ट म्हणजे मिसेस इंडिया ही कॉन्टेस्ट जिंकले आणि म्हणजे शिक्कामोर्तब केला की मी मिसेस इंडिया झाले. पण एवढंच लक्षात ठेवायचं, हे सगळं जिंकून आल्यानंतर ना हे कायम डोक्यात ठेवायचं की तुम्ही जी मिसेस आहात, ज्यामुळे मिसेस झाला आहात, ज्या नवऱ्यामुळे मिसेस झाला आहात, त्यांना आधी थँक्यू म्हणायला लागतं. की असं नाही की आज मी मिसेस इंडिया जिंकून आले, मी घरातली कामं कशाला करू, हे डोक्यात आणून नाही चालत. हां, अशा वेळेस तुम्हाला तितकीच शालीनता घरातही दाखवायला लागते, कारण तुम्ही एक सून आहात, तुम्ही एक सौभाग्यवती आहात, तुम्ही एक मुलगी आहात, तुम्ही एक पत्नी आहात आणि तुम्ही एका मुलाची आई आहात, किंवा एक मुलाची, म्हणजे मी माझ्या हिशोबाने सांगते, तुम्ही मुलांची आई आहात. हे कधीच विसरलं नाही पाहिजे. त्यामुळे तुमची घर ही देखील तुमची प्रायोरिटी पाहिजे. कारण काहींच्या डोक्यातनं आपण म्हणतो ना, हिच्या डोक्यात यश गेलंय किंवा ह्याच्या डोक्यात यश गेलंय, तो काय आता हे करेल, असं कधीच डोक्यात आणून चालत नाही आहो. कारण शेवटी ज्या घरांनी आपल्याला दिलंय त्या घरासाठी आपण काहीतरी देणं लागतो. तर त्यांना एक थँक्स हे नेहमी म्हटलं गेलं पाहिजे, त्यांना धन्यवाद केलं गेलं पाहिजे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही किती जरी पुढे गेलात तरी ते तुमच्या मागे होतात म्हणून तुम्ही पुढे गेलात, हे लक्षात ठेवा. आणि त्यांच्यासाठी काहीतरी केलं गेलं पाहिजे, म्हणून त्या घरातलीही जी काही कामं असतील, कधी काहीही कामं करायला लागतील, ती करायची देखील तुमची तयारी पाहिजे. कारण तुम्ही ती पत्नी म्हणून सुरुवातीला आहात, मग मिसेस इंडिया किंवा मिसेस जे काही जिंकला असाल ते आहात. तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही काय आहात, काय झालात आणि कोणामुळे झालात. तर हे लक्षात ठेवा ना. भेटूयात मग परत.
तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लक्षात ठेवा, सप्रेम मराठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, कॉमेंट देखील करा बरं का. मला आवडतं कॉमेंट वाचायला, कारण त्या अनुषंगाने मी पुढचा व्हिडिओ घेऊन येते लवकरच ग्रूमिंगवर. हो, भेटूयात ना मग. चला तर मग भेटू.